मान्यवरांची खूप मोठी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। शहराध्यक्ष किनवली भाजपा यांच्याकडून खूप मोठ्या पारितोषिकांचा वर्षाव, संतोषदादा गोंधळी यांच्याकडून देखील खूप मोठ्या पारितोषिकांचा वर्षाव पाहायला मिळतो। तदनंतर मधुकरप्पा घुडे उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण शिवसेना त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू की भगवा चषकासाठी सुनीलजी माळी सर असतील, नकुलजी भांडे सर असतील, त्यांचे संपूर्ण ग्रुप असेल, यांनी कमवलेली ही माणसं आहेत या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत। सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू आणि समालोचन कक्षामध्ये जाणार आहोत, तिथे आवाज ऐकणार आहोत शहापूरचा आवाज आमच्या मनातील, अर्थातच अमर राऊत सर यांचा। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, तिथे जॉईंट आहेत अमर राऊत सर। चांगली गोलंदाजी सुरुवात, यावेळेला मात्र निश्चित सातत्यानं खोलवर टप्प्याचा चेंडू, इथं मात्र पंचांकडे अपील केली जाते। पंचांचं बोट आकाशात आणि चेंडू क्रमांक 3 वर हा पहिला धक्का फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या डेहनोली या टीमला। निश्चित खरं तर आपण मागचा सामना पाहिला, मागच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये विजय मिळवून या स्पर्धेचा आयोजक संघ माही 11 आंबेळे संघ मात्र आपल्याला अंतिम फेरीमध्ये धडक मारताना पाहायला मिळाला। भगवा चषक 2023-24च्या या पर्वामध्ये टायटल विनिंगसाठी माही 11 आंबेळे या संघाच्या विरोधात नेमका कोणता संघ फायनलमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळेल या अनुत्तरित प्रश्नाचं उत्तर मिळवणारा हा सामना मैदानाच्या आत चालू आहे। संदीप 11 डेहनोली संघाने टॉस जिंकला, देवरुंग संघाच्या विरोधात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि देवरुंग संघाचा गोलंदाज विजयने देखील दमदार सुरुवात केली आहे। 3 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 1 धाव खर्च करत सलामीवीराला तंबूच्या आडुशाला पाठवण्याचं काम देखील केलंय। ज्या पद्धतीनं सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय, ज्या पद्धतीनं या संपूर्ण सामन्यांचा आपण मनस्वी मनमुराद आनंद लुटतोय, हा सगळा विजय आहे तो म्हणजेच भगवा चषक 2023-24च्या या दमदार, शानदार, दिमाखदार आयोजनाचा। पहिले 3 चेंडू विजय यावेळेला मात्र लीड करताना पाहायला मिळतोय। फलंदाजांच्या विरोधात आपली रणनीती यशस्वी ठरवताना पाहायला मिळतो। परेश न्यू बॅटर नाऊ ऑन स्ट्रायकिंग एंड, यावेळेला पहिलाच बॉलवर स्विच करण्याचा प्रयत्न होता। निश्चित त्या स्टान्सला लक्षात घेतलं गेलं, फलंदाजाच्या मनसुब्यांना खारीज, उद्ध्वस्त, नष्ट आणि संपुष्टात आणण्याचा डाव इथं मात्र यशस्वीरित्या रचला गेला। 4 चेंडू झालेत, 1 धाव फलकावर आहे आणि 1 गडी देखील गमवावा लागलाय। निश्चित परेश याच्या प्रत्येक षटकारासाठी नरेश गोरट यांच्याकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज यावेळेला जाहीर झालंय। पहिल्या 4 चेंडूवर विजयनं मात्र फलंदाजांना रोखून ठेवलंय, अंकुश लावलाय फलंदाजांच्या बॅटवर, बॅकफुटला गेले, जागा बनवली, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता, इथं मात्र चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय, अगदी हातामध्ये आलेला झेल सोडला गेलाय। निश्चित ही जर कॅच झाली असती तर पहिल्याच षटकामध्ये परिपूर्णरित्या बॅकफुटवर जाताना पाहायला मिळाला असता तो डेहनोलीचा संघ। कारण या सुरुवातीचे जर 5 चेंडू पाहिले तर या 5 चेंडूवर मोठे फटके तर येतच नाहीयेत, परंतु त्याच पद्धतीची जी गोलंदाजी नियंत्रणात्मक आपल्याला पाहायला मिळते, त्या गोलंदाजांनी एकेका धावेसाठी तरसवले फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या डेहनोली संघाला। 5 चेंडू 3 धावा आहेत केवळ आणि केवळ धाव फलकावर। अशा वेळेला विजय मात्र सातत्यानं फलंदाजांना निमंत्रण देतोय, पुन्हा जागा बनवली, याही वेळेला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल, मागच्या चेंडूवर झालेली चूक मात्र इथं टाळली गेली आहे, पकडलाय झेल आणि संपलाय बॅटर परेशचा तुर्तास खेळ। निश्चित
तर समोरच्या संघाच्या कर्णधारानं फर्स्ट बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलं आणि त्यांचं ते जे काही आमंत्रण आहे, इन्व्हिटेशन आहे, ते मात्र अगदी सन्मानपूर्वक स्वीकारलं. ते म्हणजेच देवरुंग संघानं पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्या षटकामध्ये विपक्ष संघाला मागे ढकलण्याचं काम केलंय. पहिल्या षटकामध्ये आपल्या संघात राज्य निर्माण केलंय. आपल्या गोलंदाजीच्या स्ट्रेंथला आजमावत असताना कर्णधारानं टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारी पात्र कामगिरी मैदानाच्या आत देवरुंग संघाचा सलामीवीर गोलंदाज विजयच्या माध्यमातून झाली. षटक क्रमांक 1च्या सांगतेनंतर जर आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ 3 धावा धावफलकावर आहेत आणि या 3 धावा जोडत असताना तब्बल 2 गड्यांचा मोबदला देखील चुकता करावा लागला. नवीन गोलंदाज देवरुंग संघाकडनं आकाश, यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी, बन्नाट वेग सातत्याने शपलून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र दबाव डेनोली संघावर असेल. इथे प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होईल, प्रत्येक चेंडूवर बाउंड्री वसूल करण्याचा प्रयत्न होईल, प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होईल. कारण ज्या वेळेला तुम्हाला एक एक धावेसाठी तरसवलं जातं, सिंगल डबल काढणं देखील कठीण केलं जातं, स्ट्राईक रोटेट होण्यापासून रोखलं जातं, त्यावेळेला तुम्ही गोलंदाजावर दबाव टाकण्याच्या प्रयत्नामध्ये, त्या नादामध्ये शॉट सिलेक्शन चुकवता, फटक्यांची निवड चुकवता आणि मग पुन्हा दबाव वाढला जातो. डॉट बॉलनं सुरुवात केली गोलंदाज आकाशनं. पुढचा चेंडू हरेससाठी यावेळेला मात्र स्लॉट मध्ये होता. जोरदार तडाखा ठोकलाय, षटकार. या 6 धावा. जर तुमच्यावर पहिल्या षटकामध्ये आक्रमण झालं असेल, टॉप ऑर्डर कोलॅप्स होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत असेल, समोरचा गोलंदाज आक्रमक गोलंदाजीची शैली अवतरित करून फलंदाजांच्या विरोधात आपल्या रणनीतीला खतपाणी घालत असेल, तर अशा वेळेला त्या गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण करणं हे फलंदाजासाठी फार महत्त्वाचं असतं. परंतु त्यामध्ये देखील आकाशने जर आपण पाहिलं तर सन्माननीय कुणालदादा म्हात्रे साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित झालेत. टेन क्रिक लाईव्हचे सर्वा ज्यांच्या माध्यमातून या लाईव्ह टेलिकास्टच्या खऱ्या अर्थानं विश्वामध्ये स्वतःची क्वालिटी ज्यांनी मेंटेन केली आणि अनेक स्पर्धकांच्या यादीमध्ये देखील टेन क्रिक लाईव्हला ब्रँड बनवण्याचं काम कुणाल शेठ म्हात्रे यांनी केलं. आज भगवा चषकाचा आनंद घेण्यासाठी ते देखील इथे उपस्थित आहेत. खरं तर फर्स्ट बॉल डॉटनं केली होती सुरुवात. दुसऱ्या चेंडूवर हरीशनं देखील मात्र यावेळेला घमासानाला सुरुवात करणारा षटकार टोकला. पुढचा चेंडू ट्रॅकर बॉल, यावेळेला फुल पॉवरफुल. गोलंदाजाला अगदी सूर्यास्ताचा काळ जवळ येत असताना प्रखर 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 चटके देणारा हा ठोकलाय, सलगचा दुसरा षटकार. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे मित्रांनो. म्हणून म्हणतात ना की ज्या ज्या वेळेला अपयश पदरात येतं त्या त्या वेळेला पुन्हा स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी माणसानं भूतकाळात काय घडलं याचा विचार करायचा नाही. वर्तमान काळातली माझी खेळी इतकी दमदार असली पाहिजे ना की माझा भविष्यकाळ सुरक्षित ठरला पाहिजे. सलगचे 2 षटकार बॅटर हरेशच्या माध्यमातून 15 धावा धावफलकावर. निश्चित किरण गोरट यांच्याकडनं हरेशसाठी प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. प्रोत्साहनपर भत्ता मित्रांनो. यावेळेला पैशांचं मोल नाहीये. संघाला अडचणीतून बाहेर टाकणारी फलंदाजी करावी लागेल. यावेळेला मात्र सुंदर चेंडू, बन्नाट वेग, पुन्हा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल. परंतु जर आपण पाहिलं तर लेग बाईकच्या रूपाने एक धाव अंकित होईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 16 धावा. पहिलं षटक केवळ आणि केवळ 3 धावांचं. परंतु आकाशनं डॉट बॉलनं सुरुवात करून देखील पुढच्या 3 चेंडूवर तब्बल 13 धावा वसूल केल्यात आणि यामध्ये हरीशनं ठोकलेले 2 उत्तुंग षटकार कामी आलेत आणि कुठेतरी बॅकफुटवर असणारा संदीप 11 डेहनोलीचा संघ पुन्हा एकदा हवी होईल का पाहावं लागेल. संदीप नाव ऑन स्ट्रायकिंग एंड. यावेळेला ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता परंतु आपण ऑन स्क्रीन पाहू शकता पंचांकडे अपील केली झाली आहे. पंचांना आवाज नाही परंतु खिलाडी वृत्तीचं दर्शन संदीपकडनं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संदीपसाठी. क्रिकेटच्या मैदानाच्या आत उतरल्यानंतर क्रिकेटची प्रामाणिक सेवा कशाला म्हणतात याचं मूर्तिमंत उदाहरण संदीपकडनं. स्वतःहून बाद घोषित केला आणि यावेळेला मात्र माघारी परतावं लागेल. हा बसलाय तिसरा धक्का, तो म्हणजे संदीप 11 डेहनोली या संघाला.
निश्चित सरलांबे शहापूरवरनं मॅचेस मध्ये फार महत्वाच्या या गोष्टी आपल्याला घडताना पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या संदीप इलेव्हन डेहनोली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 22 धावा. पहिलं षटक गोलंदाज विजय याचं 2 गडी बाद करत केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आलेल्या आकाशचा मात्र कर्पूस समाचार पाहायला मिळाला आणि याच आकाश नावाच्या गोलंदाजाला लगातार 3 वेळा आभाळ दाखवणारे षटकार देखील याच षटकामध्ये ठोकले गेले आणि 19 धावा या षटकामध्ये वसूल करत पुन्हा एकदा कुठेतरी मागं पडलेला संदीप इलेव्हन डेहनोलीचा संघ या दुसऱ्या षटकाच्या अंती मात्र 22 धावसंख्येसह मात्र या डावामध्ये मजबूतीनं उभा राहताना पाहायला मिळतोय. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न जो होता त्या प्रयत्नाला अगदी केंद्रबिंदूवर आणून ठेवलं ते म्हणजेच बॅटर हरेश आणि बॅटर भावेशनं 2 षटकं समाप्त झाली आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा सेमीफायनल 2 मध्ये फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या संदीप इलेव्हन डेहनोली या संघाच्या. खरं तर आकाश डावखुराताचा गोलंदाज गुडलाईन स्पॉटवरचा चेंडू ऑफ शिक्षा खूपच बाहेरची लाईन. यावेळेला पंच धर्मेंद्र वर्मा सर यांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होईल आणि संघाची धावसंख्या जर आता आपण पाहिली तर धाव फलकावर धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 23 धावा. प्रत्येक षटकारासाठी हरेशच्या संदीप 100 नंबर यांच्याकडं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जात आहे. 23 धावा धाव फलकावर आहेत. वन्स अगेन पहिला चेंडू यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 बाउन्स ओव्हर दी रोप. संघर्षाचा डंका 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 पिटणारा दमदार चौकार. या 4 धावा आणि हरेश नावाच्या वादळानं आता मात्र मैदानाच्या आत आपली कबर घ्यावी लागेल, आपली दखल घ्यावी लागेल आणि आपली उपस्थिती प्रतिस्पर्धी संघाला खऱ्या अर्थानं अगदी तिखट स्वरूपात खटकेल या पद्धतीची तुफानी फटकेबाजी मैदानाच्या आत पाहायला मिळते. आलाय चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 27 धावा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांचं वर्चस्वाचा काळ या डावामध्ये पाहायला मिळेल का अशी चित्रसदृश्य परिस्थिती असताना त्या परिस्थितीला आपल्या बाजूने वळवलाय आणि इथे मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न इनसाइड एज लागली. अगदी थोडक्यात बचावलेत ते म्हणजेच बॅटर हरेश. सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि आलेल्या या सिंगलनं संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 28 धावा. निश्चित जो कोणता खेळाडू संदीप इलेव्हन डेहनोली संघाला विजयी करून देईल संदीप 100 यांच्याकडे 1000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. बॅटर भावेशच्या बॅटमधनं अगदी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. पुन्हा एकदा एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 29-29 2 9 29 धावा. चांगलं पुनरागमन, चांगलं कमबॅक, चांगली जोरदार मुसंडी आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या डावामध्ये हरेश आणि भावेशच्या मदतीनं. यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात असेल, 1 बाउन्स कॅरी करेल आणि पुन्हा एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे 30 धावा. पुढचा चेंडू यावेळेला मात्र भिरकावून दिला लॉंग लेग क्षेत्रामध्ये. ईशान किशन आणि यशस्वी जयस्वाल स्टँडला सलामी देणारा आणि डेहनोलीकरांच्या आनंदाला आमंत्रण देणारा खणखणीत चौकार. जर डेहनोली संघ या सेमीफायनलच्या मॅच मध्ये विजयी झाला तर संघाचे कर्णधार संदीप घोरट यांच्याकडनं सगळ्या संघाकरता म्हणजे डेहनोलीच्या पूर्ण टीम करता गोवा ट्रिप यावेळेला जाहीर करण्यात येते. भावेश इथे मात्र बरसतोय. शेवटचा चेंडू यावेळेला लॉफ्ट केला. चेंडू काही काळ हवेत असेल, लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल, चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान
या 2 धावा धावून निघतील पूर्ण. पहिल्या 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संदीप 11 डेहनोली या संघाची धावसंख्या धावफलकावर 12च्या सरासरीनं 3 गडी बाद 36 धावा धावफलकावर अंकित झाल्याचं चित्र. कमालीचे हिरामण सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्यानंतर पुढच्या 2 षटकांमध्ये 16.50च्या सरासरीनं तब्बल 33 धावा वसूल केल्यात त्या भावेश आणि हरेशनं. चला लगेचच आपण मॅचला सुरुवात करायची. अजून आपल्याला अंतिम सामना देखील खेळवायचा. आपण टीम मीटिंग नकोय. त्याचबरोबर या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता सुप्रसिद्ध डॉक्टर भानुशाली सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. ललेश यावेळेला मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 आणि षटक क्रमांक 3 फार महागडं ठरलंय. स्ट्रायकिंग एंडला हरेश. पहिला चेंडू यावेळेला मात्र लो फुलटॉस ऑन साइडला खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूने शोधलाय गॅप. निघून गेलाय सीमा पार. फर्रार दमदार चौकार. निश्चित ज्या पद्धतीनं हरेशनं डावाला आपल्या बाजूने वळवलाय, ज्या पद्धतीनं फलंदाजीचा दबदबा तयार केलाय, ज्या पद्धतीनं मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते, खाली क्षेत्र शोधलं जातं आणि तिथून मात्र चेंडू सीमारेषेचा वेध कसा घेईल या पद्धतीनं फटके खेळले जातात. आपण रिप्लेमध्ये जर पाहिलं तर अगदी मनगटाला आपल्या कलात्मकतेनं वळवून हा फटका ऑन साइडला फ्लिक केला गेला आणि तिथे मात्र गॅप शोधला. वाईडिश लॉंग ऑन आणि त्याचबरोबर मिड विकेटच्या मधनं चेंडू सीमा पार. इथे मात्र दबाव स्पष्टपणे आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी वाईटच्या रूपाने एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 41 धावा. दमदार सुरुवात. समाधानकारक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली जाते. इरादा तुमचा पक्का असला, निर्धार तुमचा पक्का असला की संघर्षाच्या वाटेवरच्या अडचणींना देखील बाजूला सारता येतं हे दाखवून दिलंय. या वेळेला टॉप एज लागली आहे आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकानं कॅच देखील पकडली आहे. शेवटच्या अत्यंत महत्वाच्या निर्णायक षटकात ज्या खेळाडूनं मैदानाच्या आत फलंदाजीचं वादळ अवतरित केलं होतं त्या बॅटरला हरेशला परतावं लागेल तुर्तास तरी माघारी. निश्चित आपण ऑन स्क्रीन पाहू शकता 10 चेंडूंमध्ये 23 धावांची घणाघाती इनिंग करून खऱ्या अर्थाने इनिंग साकार करून यावेळेला माघारी परततो तो म्हणजेच फलंदाज हरेश. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जवळपास आता जर आपण पाहिलं तर 183 पेक्षा अधिक धावा आपल्या नावावर केल्या त्या बॅटर हरेशनं. काय जबरदस्त डेडिकेशन आहे, काय जबरदस्त फॉर्म राहिला या खेळाडूचा. आणि आता जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 41 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. निकेश न्यू बॅट डेहनोली या टीमला संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 4-42. 4वर 2 42 धावा. शेवटचे 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. समोरच्या देवरुंग संघावर जर दबाव टाकायचा असेल तर 3 पैकी 2 मोठे फटके येतील का ही रणनीती मैदानाच्या आत पाहायला मिळेल का पाहूया. चेंडू क्रमांक 4 भावेश फुल टॉस बॉल. इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल परंतु फुलटॉसची ही संधी गमावली गेली. सॉफ्ट सिग्नल ओके अंपायरनेच घेतलेला आहे. अंपायर की बॅटिंग साइड ओके. आणि हा बॉल नो नाही आहे. फेअर डिलिव्हरी आहे. अरे नो नाही असं म्हटलं.
संघाची धावसंख्या फुलकावर 43 धावा. लास्ट बॉल अजूनही शिल्लक असतील. 5वा चेंडू निकेशनं मात्र या चेंडूवर राष्ट्रीय महामार्गाचा पकडलाय रस्ता आणि इथे मात्र चेंडू सीमा पार. हा षटकारानं डावाला दिला आगाज. निश्चित निकेश म्हणजे तुम्ही निखिल ठोंबरेचं खरं नाव निकेश आहे, पण घाटाच्या खाली आल्यानंतर ते नाव बदलतं. संघाची धावसंख्या 6 न पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 49 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू याही वेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत असेल. निश्चित नो मॅन्स लँड मध्ये सेफली लँड होईल. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण. 4 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झालाय आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संदीप 11 डेहनोली या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 51 धावा. आणि अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्याकरता, अंतिम फेरीमध्ये धडक मारण्याकरता देवरुंग संघाला आवश्यक असतील 24 चेंडू 52 धावा, म्हणजे जवळपास 13च्या सरासरीनं खेळणं गरजेचं असेल. खरं तर पहिल्या षटकामध्ये कुठेतरी दबदबा निर्माण केला होता देवरुंग संघानं, परंतु त्यानंतर षटक क्रमांक 2, षटक क्रमांक 3 आणि षटक क्रमांक 4 मध्ये डेहनोली संघ जो मॅच मध्ये परत आला, गेमला पुन्हा ऑन केलं, आपल्या बाजूने परिस्थिती ज्या अर्थानं वळवली ती मात्र आपल्याला खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये डेहनोली संघाला जिवंत करताना पाहायला मिळतं. या आपल्या भगवा चषक 2023-24च्या या रणसंग्रामाचा आनंद घेण्याकरता आपल्या विनंतीला, निमंत्रणाला मान देऊन व्यासपीठावर सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संतोष भानुशाली सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी संतोषजी भानुशाली सर यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं आणि या स्पर्धेच्या वतीनं राज गोंधळे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर संतोष भानुशाली सर, साई आणि राज दोघांनाही विनंती करतो या. काय करू निश्चित सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर संतोष भानुशाली सर यांचा हा आपण यथोचित सन्मान. साई, राज चेक. आणि निश्चित आम्हा सगळ्यांचेच मार्गदर्शक संतोषदादा गोंधळे, त्याचबरोबर शिवसेनेचे मुलुक मैदानी तोप शिवसेना उपजिल्हा प्रमुख माननीय मधुकरप्पा गुडे साहेब, या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय डॉक्टर संतोष सर भानुशाली यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करत आहोत. आलेले सर्व मान्यवर, या सर्व मान्यवरांचं भगवा चषक 2023-24च्या या बहारदार आयोजनाच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं मी स्वागत करतो. त्याचबरोबर सेवानिवृत्त रावसाहेब सन्माननीय चंद्रकांत अण्णा गडगे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी अण्णांना देखील विनंती करतो की आपण आपला सन्मान उपस्थित आहेत. त्याचबरोबर वसंतदादा गडगे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय मधुकरजी बोटकुंडले साहेब, त्याचबरोबर सन्माननीय जगन्नदा गडगे, सन्माननीय यादवभाऊ आलम आणि सन्माननीय मुकुंदबंधू गीते साहेब, ही सर्व मान्यवर इथे मंडळी इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय अरुणदादा पवार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं भगवा चषक 2023-24च्या वतीनं मी शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, जिथं आपण ऐकत आहात आवाज जुन्नरचा निखिल ठोंबरे सर यांना. धन्यवाद अमर सर. गुड इव्हिनिंग ऑल व्हिअर्स. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. जय झोंग, जय झोटिंग देवरुंग हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये
दूरवरती डीप फाईन लेगला चेंडू, एक टप्पा खात तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर येतील का ते आपल्याला पाहायचं आहे. बॉलवर आलेत तोपर्यंत मिळालेल्या या 2 धावा आहेत. एक पारितोषिक येतं संदीप घोरड 100 पॅकरचे सर्वे सर्वा यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. जर संदीप 11 डेहनोली हा सामना जिंकत असेल आणि त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू बनेल त्यासाठी 2222 रुपये आणि दोन्ही समालोचकांसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. त्यांचं मनापासून आभार. 2 धावा धावफलकावर बलवान आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नरेश घोरड यांच्याकडून सलग 3 डॉट बॉलसाठी 500 रुपये. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. काव कॉर्नर मध्ये हरेश. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर. या स्पर्धेमध्ये 190 धावा ज्या खेळाडूने बनवलाय तो क्षेत्ररक्षक हरेश आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा आहेत. आपण याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की संदीप 11 डेहनोली मुरबाड तालुक्यातील एक नामवंत संघ आहे. तो यांच्या विरोधामध्ये खेळणार कोण? आता जय जोटिंग देवरुंग आला, इथे धावा बनवतील का ते आपल्याला पाहायचं. 52 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतील. विलासभाऊ भांडे आणि पांडुरंग बाबा माळी हे उपस्थित होतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करू. गोलंदाजी मार्कवर परेश घोरड, त्याचं हे षटक महत्वाचं राहील. दुसऱ्या बाजूला बलवंत दलवी या खेळाडूवर जिम्मेदारी राहील या मॅच मध्ये या धावा बनवण्यासाठी. 52 धावांचं लक्ष्य, 3 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. माही 11 आंबेळे संघ देखील वाट पाहतोय आपल्या विरोधामध्ये कोण, देवरुंग की संदीप 11 ती आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 3 धावा धावफलकावर. स्ट्रायकर इनवर बलवंत. परेचा हा चेंडू सुंदररित्या तळला. व्हेरी गुड बॉलिंग. संदीप 11 डेहनोली हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. पारितोषिकांची खूप मोठी खैरात आहे. विराट कोहली स्टँड, रोहित शर्मा स्टँड, हार्दिक पांड्या स्टँड, सूर्यकुमार यादव स्टँड हे संपूर्ण डेहनोलीकरांनी भरलेलं आहे. ही त्यांची खासियत आहे. संघ जिंको किंवा हारो ते सातत्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. 3 बॉल आतापर्यंत राहिलेत. परेश घोरडची जबरदस्त गोलंदाजी. धावफलकावर धावसंख्या 3 धावा आहेत. गोलंदाज तयार परेशचा बॉल फटका हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, चेंडू सीमा पार येतोय. खणखणीत षटकार. 6 धावा. मला वाटतं पडद्याच्या आतमध्ये कॅच घेतला त्यामुळं हे पारितोषिक कॅन्सल आहे. पडद्याच्या बाहेर कॅच घ्यावे लागते. षटकार आलाय. संघ धावसंख्या धावफलकावर 9 धावा. जयरामजी गडगे यांनी आमच्याकडे इशारा केला की पडद्याच्या आत घेतल्यानंतर नाहीये, त्यामुळे हे अनाउन्स केलेलं आहे. ही विनंती. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर धावफलकावर धावसंख्या 9 धावा. जसा षटकार आलाय बलवनच्या बॅट मधून आनंद व्यक्त करत असताना टीम देवरुंग, कारण त्याही संघाला माहिती आहे दोन्ही खेळाडू अतिशय ताकदवर आहेत. ही स्पर्धा त्यांनी गाजवली. परेश सुंदर बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी 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 गुल, फलंदाज बाद. विकेटचं पतन होत आहे. हा पहिला धक्का टीम देवरुंगला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते आता सध्याच्या घडीला आकाश पाटील सिनियर मैदानामध्ये दाखल होत आहेत. संदीप घोरड 100 पॅकर्स यांच्याकडून पारितोषिक आहे. मॅन ऑफ द मॅच जर किताब हा सामना देनोली संघाने जिंकला तर मॅन ऑफ द मॅच जो किताब मिळणार आहे त्या खेळाडूला 2222 आणि दोन्ही समालोचक अर्थात अमर राऊत आणि निखिल ठोंबरे यांच्यासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. खूप मोठ्या पारितोषिकांची वर्णमाला आणि सर्वात महत्त्वाचं पैसे जमात संदीपजी घोरड 100 पॅकर्स यांचे. व्हेरी गुड बॉलिंग. आकाश आलेत न्यू बॅटर मैदानामध्ये. 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. स्वतः फाउंडर कुणालजी मात्रे सध्या स्कोरिंग करतात. चांगलं अपडेटिंग त्यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते. 52 धावांचा पाठलाग करायचा. आकाश मैदानामध्ये दाखल होत आहेत. 5 चेंडू आतापर्यंत 9 धावा ज्या मात्र खर्च झाल्यात. सुंदर गोलंदाजी. 3 षटकांची लढत. माही 11च्या विरोधामध्ये कोण खेळणार ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. परेश घोरड स्ट्रायकर इनवर आकाश पाटील. परेशचा हा बॉल वेगवान आहे परंतु किरणचं यष्टिरक्षण सुंदर. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 10 या धावसंख्येवर. अनेक स्टार खेळाडू त्या संघामध्ये. परेश असेल तदनंतर जर आपण विचार केला हरेश, प्रवीण हे खेळाडू. दुसऱ्या बाजूला
बलवंत बाद झालेत. विजय यांच्यावर जिम्मेदारी वाढली. आता परेश तयार. परेशचा बॉल फटका. षटका. निश्चित अनेक दातृत्वमय व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेला यशस्वीतेच्या पल्ल्यात नेत आहोत. जे मॅन ऑफ द मॅचच्या रूपानं, प्लेअर ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण जे हेल्मेट खऱ्या अर्थानं यावेळेला बक्षीस म्हणून देत आहोत, त्या हेल्मेटसाठीचं सौजन्य आपल्याला जगन्नाथजी कोंगेरे, त्याचबरोबर कुणालजी म्हात्रे, संदीपजी घोरट, मिलिंदजी रसाळ आणि शरदजी भगत यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेत. आणि त्याचबरोबर अट्रॅक्टिव्ह ज्या ट्रॉफीज आहेत त्या शिवाजी शेठ खंडागळे साहेब आणि अरुण शेठ पवार साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची जी काही LED TV आहे ती मात्र दहीगावचे राजेश शिवछत्रपती ग्रुप श्री तुळशीरामजी देशमुख साहेब यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेसाठी जे आपल्याला खऱ्या अर्थानं पाणी उपलब्ध झालं ते खुटलचे विजय शेठ पवार यांच्याकडनं आपल्याला ते प्राप्त झालं. त्याचबरोबर बॉलचं जे काही स्पॉन्सरशिप आहे ती मात्र आपल्याला युवराज पडवळ तात्या, त्याचबरोबर या सगळ्या मान्यवरांकडून आपल्याला प्राप्त झाले. त्याचबरोबर या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो, आपण जर इथे उपस्थित असाल तर कृपया करून आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. ओर टू कॉमेंट्री बॉक्स जिथं आपण ऐकत आहात निखिल ठोंबरे यांना. भावेश तयार आहेत. पहिला बॉल विजयचा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. गोल्डन विकेट ही ठरू शकेल आणि इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळेल. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा आहेत. मैदानाच्या आतमध्ये कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. 18 धावा धावफलकावर. 17 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 34 धावा. खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे दैनोलीचा. खूप मोठा फॅन फॉलोइंग आहे टीम देवरुंगचा. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. धावफलकावर धावसंख्या 18. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. भावेश स्ट्रायकर इनवर बॅटर विजय ऑन स्ट्राइक. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक आणि अजून एक कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. हा झेल सुटलाय की मॅच ते आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. एक धाव आली एका धावेच्या मदतीने. नंतर दत्ताशेठ गडगे यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर. खूप मोठे दाते आहेत या स्पर्धेत. सुंदर फटका. आकाश पाटीलच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. 6 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 25. 25 धावा. उपजिल्हा प्रमुख किरणदादा शेलवले हेही उपस्थित होतात. त्यांचंही खूप मोठं सहकार्य. आणि श्याम कर्डक उद्योजक हे उपस्थित होतात. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर. आकाश पाटीलच्या बॅटमधून 2 षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटीलची. 27 धावा अजूनही बनवायच्या. टीम देहनोलीच्या विरोधामध्ये खेळत असताना संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. PR ऑटोचे मिलिंदजी रसाळ साहेब हेही उपस्थित होतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. मान्यवरांची खूप मोठी मांदियाळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होते. सर्वांचं सहर्ष स्वागत. 15 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. आकाश पाटील. सुंदर असा बॉल. सुंदर फटका आकाश पाटीलच्या बॅटमधून. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 27 या धावसंख्येवर. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा. निलेशजी गोरड यांच्याकडून भावेच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक.
27 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होईल ते पाहायचं. अजून 25 धावा डिपेंड करायच्यात. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर भावेश, स्ट्रायकर एंडवर आकाश पाटील. सिनियर जबरदस्त फलंदाजी कालच्या क्वार्टर फायनल मध्ये आणि या आजच्या सेमी मध्ये खेळत असताना आकाश पाटील. सुंदर फटका, अजून एक चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. 6 धावा संघ धावसंख्या धाव 13 चेंडू आणि 19 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 13 चेंडू बनवायच्या त्या विजयासाठी. 19 धावा. जबरदस्त बॅटिंग जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर फलंदाजीचा नजराना पेश करत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावपलकावर धावसंख्या 33 धावा. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना दोन्ही संघ 52चा पाठलाग मैदानामध्ये करायचा. 33 धावा आतापर्यंत बनवल्यात. 19 अजूनही बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवर तयार. 4 चेंडू 20 या धावसंख्येवर खेळतो आकाश. जबरदस्त बॅटिंग. 3 षटकार. बाबेचा बॉल. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 35 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 35 धावा. शेवटची 2 षटकं विजयासाठी. 17 धावांची आवश्यकता. टीम जय झोटिंग देवरुंगला. तीन मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. हरी आलेत गोलंदाज. आपल्याला पाहायचं या स्पर्धेमध्ये एक अर्धशतक ज्याच्या नावावर आहे तो विजय. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 17 धावा. हे समीकरण. पहिला बॉल. फटका विजयचा दमदार. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. 6 धावा. षटकार येईल. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 41 या धावसंख्येवर. 41 धावा धावपलकावर. अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विजयच्या बॅटमधून हा षटकार. 5 चेंडू 12 या धावसंख्येवर. दुसऱ्या बाजूला 5 चेंडू 22 या धावसंख्येवर खेळत असताना आकाश पाटील. विजयासाठी आवश्यक धावसंख्या अजूनही बनवायच्या त्या 11 धावा. 11 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षण किरण करून खराब आणि चेंडू जाईल सीमापार. हा मिळेल नशिबाचा चौकार. 22च्या 4 धावा. संघात धावसंख्या धावपलकावर 45. 45 धावा धावपलकावर विजयासाठी. 7 धावांची आवश्यकता. 10 चेंडूंचा खेळ बाकी. जबरदस्त खेळ मैदानामध्ये करत असताना दोन्ही बॅटर विजय आणि विजयच्या जोडीला असलेले आकाश. जय झोटिंग देवरुंग हा संघ. समोर संदीप 11 देहनोली. परंतु जबरदस्त खेळ राहिलाय संदीप 11चा. चांगली फाईट देत असताना फुल टॉस आणि फुल टॉस बॉल जाईल सीमा पार. षटकार. 6 धावा. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता.
कर्णधार चला माही 11 आंबेळे. आपण तयारीत राहायचं, लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. टीम माही 11. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. विजयासाठी एका धावेची आवश्यकता. संदीप 11 डेहेनोली संघ. बॅटिंग भरपूर चांगली राहिली, परंतु गोलंदाजी थोडी बॉलवर आणि हा विजयी धाव आपल्याला पाहायला मिळते. जय झोटिंग देवरुंग संघ फायनल मध्ये दाखल. अभिनंदन. चला दोन्ही टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये. हॅलो. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. किरण शेठ शेलवले, उपजिल्हा प्रमुख युवा सेना ठाणे ग्रामीण यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातोय. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. संतोष गडगे यांना विनंती, आपल्या शुभ हा शुभ सन्मान.